आज आपण संत एकनाथ महाराजांनी निर्माण केलेल्या सर्व ग्रंथांची थोडक्यात माहिती घेणार आहोत। व्हिडिओ अगदी 2 ते 3 मिनिटाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण सर्व संतांमध्ये सर्वात जास्त साहित्य निर्मिती, सर्व ग्रंथ निर्मिती कोणी जर केली असेल तर ते आहेत संत एकनाथ महाराज। आपण नाथांच्या प्रमुख 4 ग्रंथांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत। यात भावार्थ रामायण, नाथ भागवत, भारुडे व रुक्मिणी स्वयंवर हे पाहणार आहोत। एक म्हणजे नाथी भागवत। संत चरित्रकार पांगारकर म्हणतात, नाथांच्या विचारांची व अनुभवाची परिपक्वता, गांभीर्य, अनुभवाची खोली तसेच रसिकता यात पाहावयास मिळते। तसेच ज्ञानेश्वरीतील अव्यक्त भाव नाथांनी सरळ सोप्या भाषेत व्यक्त केला आहे। ज्ञानेश्वरीचे यथार्थ आकलन करायचे असेल तर नाथी भागवत फार महत्त्वाचे समजले जाते। ज्ञानेश्वरीनंतर जवळपास 300 वर्षानंतर हा भागवत ग्रंथ सिद्ध झाला। यात नाथांची विद्वत्ता, पारमार्थिक अधिकार, विलक्षण भाषाप्रभुत्व, उत्तम काव्य प्रचिती प्रकट झालेली दिसेल। हा ग्रंथ फक्त 11 स्कंदावरील भाष्य आहे, मात्र त्यात भगवंताशी असलेला तदात्म्य भाव अत्यंत प्रासादिक व अलंकारिक शैलीतून मांडण्यात आलेला आहे। हा ग्रंथ एकूण साधारण 20,000 ओव्यांचा आहे। दुसरा ग्रंथ आहे भावार्थ रामायण। सर्वात महत्त्वाचा व मोठा ग्रंथ आहे। या ग्रंथात नाथांचे कवित्व नदीच्या ओघाप्रमाणे प्रचंड तसेच धीर गंभीर असे वाटते। नदीचा ओघ पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते, तसेच नाथांचे भावार्थ रामायण वाचल्यानंतर अनुभव येतो। महानुभवानंतर पौराणिक ग्रंथरचना ही नाथांची। या ग्रंथात प्रेमळपणा व अध्यात्माचा सुंदर संगम पाहावयास मिळतो। या ग्रंथाचा विस्तार 40,000 ओव्यांचा आहे। रुक्मिणी स्वयंवर सर्वात लोकप्रिय असा ग्रंथ 1700 ओव्यांचा। याच महाराष्ट्रात घरोघरी या ग्रंथाचे पारायण अविवाहित संस्कृतीबद्दल श्रद्धा असणाऱ्या युवतीकडून होते, तसेच युवकही करू लागले आहे। ग्रंथाचे पारायण या ग्रंथाबद्दल एक सुंदर आख्यायिका परंपरेत सांगितली जाते, ती अशी की भगवान श्रीकृष्ण जेव्हा श्रीखंड्या रूपात नाथांच्या घरी सेवा करू लागले, तेव्हा द्वारकेत एक ब्राह्मण कठोर तपाचरण करत होता। तेव्हा त्याला साक्षात्कार झाला की भगवंत पैठणमध्ये आहे व त्याने तिथे दर्शन घ्यावे। भगवंताने त्या विप्रास दर्शन पैठण येथे दिले। त्यानंतर भगवंताने श्रीखंड्या रूपात निरोप घेतला व अंतर्धान होत असताना नाथ महाराज म्हणाले, मला तुमचे लग्न करून देण्याची इच्छा आहे। त्यावेळेस भगवंत म्हणाले, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका। भागवतात श्री रुक्मिणी विवाहाची कथा आहे, ती कथा प्राकृतात करा, म्हणजे माझ्या विवाहाचे श्रेय मिळेल तुम्हास। हे म्हणणे नाथांनी मान्य केले व रुक्मिणी स्वयंवराची रचना झाली। नाथांनी या ग्रंथ रचनेत सगळी काव्यप्रतिभा, भाषा प्रभुत्व, शैली वर्णनाची मुक्त हस्ताने भरभरून ओतलेली दिसते। का नाही ओतणार? काव्यास बहर पण का बरे नाही येणार नाथांच्या कारण? श्रीकृष्णासारखा सर्वगुण संपन्न वर त्रैलोक्य सुंदरी श्री रुक्मिणी आमाच्या आईसाहेब यांच्या लग्नाचे वर्णन करताना स्फूर्ती व स्फुरण येणारच। नाथांसारख्या भगवत भक्ताच्या लेखणीस व प्रतिभेस यात विवाह सोहळ्याच्या बारीक सारीक विधींचे, प्रथांची कारणे दिली व त्याची वर्णनेने मोठ्या रसिकतेने केलेली आहे। याची तुलना वेणाबाई रचित सीता स्वयंवरात या काव्याशी होऊ शकते। सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं ते म्हणजे भारुड। भारुडाची निर्मिती ज्ञानदेवाच्या काळातील असे विद्वानांचे निरीक्षण आहे, पण भारुडे सर्वात जास्त लोकप्रिय झालीत। तुकोबांची व समर्थ रामदास स्वामी यांनी भारुडे रचली आहेत, पण नाथांच्या भारुडांची संख्या ही 300च्या वर। त्यात 125 विषय हाताळले। त्यात व्यापकपणा, ठसठसीतपणा, अध्यात्मबोध हा विनोदाच्या झालरीने आणखीन उद्बोधनपर झाला। यात 50 जोहार, 12 गोंधळांचा समावेश, गारुड, गारुडी, डौर ही प्रकरणे आहेत। नाथांची भारुडे रूपात्मक रूपाने अध्यात्माचे धडे जनसामान्यापर्यंत पोहोचत असत। एकनाथांचे अद्वैत। नाथ महाराज हे प्रज्ञावान पंडित, वेदांती तसे तत्वज्ञ होते, पण पांडित्याचा अभिमान मात्र यत्किंचितही नव्हता। नम्रत्वेन उन्मत्तन हे वचन तंतोतंत लागू होते। नाथांचे पांडित्य हे ग्रंथ लेखनापुरते नव्हते, तर त्यांची अद्वैत अनुभूती काल्पनिक नव्हती, तर प्रत्यक्ष आचरणात होती। हे अनेक उदाहरणावरून लक्षात येईल। आद्य शंकराचार्य यांच्याविषयी सुंदर आदरभाव त्यांनी प्रकट केलेला आहे। रामकृष्ण हरी।